हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. तर हा जो व्लॉग आहे तो भोगीच्या दिवशीचा आहे आणि सगळ्यांना सर्वप्रथम भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे छान अशी सुंदर सकाळ झाली होती. सकाळचे 7 वाजले होते आणि मस्तपैकी असा चहा मी ठेवत होते. थंडी तर थोडी खूप म्हणजे कमी झालेली आहे, एवढी थंडी नाही आहे, पण म्हटलं चला मस्तपैकी गरमागरम चहा घेऊ आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करूया. चहा घेतला की बाकीच्या कामांना सुरुवात करायला एक तरतरी येते. तर इथे ना मी देव घासणार होते. आज देव स्वच्छ करायचे होते कारण आज पौर्णिमा होती, त्यात भोगीचा सण होता, सोमवार होता. तर म्हटलं चला देव वगैरे स्वच्छ करून घेऊ. तर प्रवल उठण्याआधी मला ही देवाची सगळी कामे करायची होती, पण तसं काही घडलं नाही. साहेब लवकरच उठून बसले आणि तो एकदा उठला ना की काहीच काम करायला सुचत नाही. त्याची सतत मध्ये आधे लुडबुड असते. तर बघा हे असं चाललेलं असतं त्याचं. सतत येऊन काही ना काही लुडबुड करतच असतो. तर ते छानपैकी असा गरमागरम चहा झाला होता आणि सगळेच उठले होते. सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली होती. तर सगळ्यांना चहा वगैरे दिला. प्रवललाही दूध आणि थोडासा चहा दिला. तर चहा घेऊन झाल्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात केली. सगळ्यात प्रथम तर पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली. तर रांगोळी तर इथे मला काही जास्त खास येत नाही, पण येईल तशी काढून घेतली कारण सण होता आणि रोजच रांगोळी काढते. पण रोज आपली जी साच्यातली रांगोळी असते ती मी काढते, पण आज म्हटलं थोडीशी वेगळी काढावी. जास्त काही मोठी नाही काढली, पण अगदी छोटीशी येईल तशी फुलांची रांगोळी मी काढली. कारण रांगोळीशिवाय कोणताही सण वार असो साजरा होऊ शकत नाही. तर त्यानंतर रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मला देव स्वच्छ करायचे होते. सगळ्यात महत्त्वाचं काम होतं आणि अजून बरीच कामे होती. स्वयंपाक होता, भोगीची भाजी करायची होती, घरातली कामे होती. तर ही सगळी कामे करायची होती. पण देव घासणं सगळ्यात महत्त्वाचं होतं कारण बरेच दिवस झालं देव स्वच्छ केले नव्हते. 1 आठवडा तरी होऊन गेला असेल मी देव स्वच्छ केले नव्हते. तर म्हटलं चला आज पौर्णिमा आहे, शाकंभरीची म्हणजे शाकंभरी नवरात्री उत्सव समाप्ती आहे आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या बऱ्याच सेवा करायच्या असतात. तर म्हटलं आज पहिल्यांदा काही हो देव सगळे स्वच्छ करून घेऊ. आणि देव जे आहेत ते मी पंचामृताने स्वच्छ करते आणि जी बाकीची काही भांडी होती, तामण असेल, कलश असेल, तो मी पितांबरीने स्वच्छ केला आणि एका छोट्या पाटावरती असे सगळे देव मांडून ठेवले जेणेकरून त्यातलं जे काही पाणी वगैरे आहे ते निघून जाईल. आणि त्यानंतर असे देव स्वच्छपैकी असे कोरडे करून घेतले. तर इथे देवपूजेला सुरुवात केली. बाकीची अजून काहीच कामं नव्हती, पण म्हटलं देवपूजा करून घेऊ. आणि सकाळ सकाळी देवपूजा झाली ना की छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मला कितीही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की घरामध्ये कितीही सण असो, काही असो, कितीही काम असो, माझं सगळ्यात पहिलं काम असतं तर देवपूजा. भले दुसऱ्या कामांना उशीर झाला तरी चालेल, पण पहिल्यांदा देवपूजा झाली पाहिजे असा एक माझा अट्टहास असतो. तर मी पहिल्यांदा देवपूजा करत असते. तर हा बघा छोटासा एक तांब्या आहे आणि फुलपात्र आहे जे माझ्या देवघरामध्ये नेहमी मी ठेवत असते. एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही हे छोटंसं तांब्या आणि फुलपात्र कुठून घेतलं. तर हे जे फुलपात्र आणि तांब्या आहे ते मी दिंडोरीवरून आणलेलं, ज्यावेळी मी दिंडोरीला गेलेले होते त्यावेळी. तर प्रत्येकाने जरी तुमच्याकडे हे छोटं फुलपात्र किंवा तांब्या नसलं तरी तुम्ही तुमच्याकडे जे काही मोठा तांब्या असेल किंवा काही ना काही तुम्ही देवघरामध्ये पाणी भरून ठेवत जावा. खूप चांगले परिणाम त्याचे दिसून येतात, अनुभव दिसून येतात. त्याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर इथे ना छानपैकी अशी आपली देवपूजा करून झाली आणि आज किती छान सुंदर देव दिसत होते. मलाच खूप छान असं वाटत होतं, भारी वाटत होतं देवपूजा केल्यानंतर, अगदी प्रसन्न वाटत होतं. तर त्यानंतर मग आपला स्वयंपाकाला सुरुवात झाली आणि आज होती भोगी. तर भोगीची इथे सगळी तयारी मी करून घेतली होती. हे जे काही निवडानिवडीचे जे काही पदार्थ आहेत म्हणजे वाटाणा असेल, पावटा असेल किंवा बाकीच्या ज्या काही आहेत त्या मी आदल्या दिवशीच निवडून स्वच्छ करून ठेवल्या होत्या. फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या डब्यामध्ये घालून. आणि जे बाकीचं आहे वांगी म्हणजे बटाटो वगैरे हे सगळं आत्ता कट करून घेतलं होतं. त्याबरोबर मसाला करून घेतला. तर इथे भोगीच्या भाजीची तयारी चालली होती.
तर एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि एकीकडे फोडणी घालत होते भाजीला. तर इथे छान प्रकारे असे कांदा वगैरे घालून घेतला पहिल्यांदा. त्यानंतर जो काही वाटणाचा म्हणजे मसाला होता तो मसाला घालून घेतला आणि छान प्रकारे सगळे जे काही सगळ्या ज्या काही भाज्या होत्या, मग त्यामध्ये वाटाणा असेल किंवा पावटा असेल, त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या भाज्या छानपैकी अशा परतून घेतल्या आणि व्यवस्थित परतून घेतल्या ना तेलामध्ये खूप भारी त्यांचा वास येतो किंवा स्मेल येतो, छान वाटतं. आणि प्रत्येक सणाचं ना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक वेगवेगळं महत्त्व आहे. दिवाळीचं एक वेगळंच महत्त्व आहे. मकर संक्रांती या सणाचं सुद्धा वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणवार काही ना काही आपल्याला शिकवून जातात, काही ना काही चांगल्या गोष्टी सांगून जात असतात. तर बघा, संक्रांतीचा हा सण जो आहे तो 3 दिवसाचा असतो. पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. तर या सणाला आपल्या आयुष्यातील जे काही हेवे दावे आहेत, भांडण तंटे आहेत, ते सगळं विसरून नव्याने सुरुवात करावी असा हा सण सांगतो. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचं तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका, असा हा एक सुंदर विचार आपल्याला हा सण सांगून जातो. तर इथे बघा, छान अशी भोगीची भाजी तयार होत होती, शिजत होती. एकीकडे कांद्याची पात मी टाकली होती, त्याचबरोबर राळ्याचा तांदळाचा जो भात असतो त्यात तो सुद्धा मला करायचा होता. तर इकडे ना मी सुगड पूजन करत होते. तर भोगीच्या दिवशी आमच्या इकडे सुगड जे काही आहे, हे जे काही सुगड आहे त्याची फक्त पूजन केलं जातं. तर ही सुगड जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली होती, छानपैकी कोरडी करून घेतली होती आणि त्यानंतर याचं पूजन करून घेतलं. हळद, कुंकू, अक्षता, फूल वगैरे सगळं वाहून यांची फक्त आज पूजा करायची असते आणि बाकीचं याला काही आज करायचं नसतं, फक्त यांची आज पूजा करायची असते. तर अशी पद्धत आमच्या इकडे आहे. छानपैकी धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून भोगीच्या दिवशी या सुगडीची पूजा करायची असते. त्याचबरोबर जो काही भोगीचा नैवेद्य आहे तो सुद्धा या सुगडीला दाखवायचा असतो. तर इथे छानपैकी अशी माझी सुगड पूजन पण झालं होतं. सगळा स्वयंपाक झाला होता. तर पावणा एक झाला असेल घड्याळामध्ये. तर इथे मी छानपैकी सगळ्या देवांना आणि जे काही आपण सुगड पूजली होती त्यांना छानपैकी नैवेद्य दाखवला. तर सणवार म्हटलं की सगळ्या कामांना थोडा लेट तरी होतोच. तर इथे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर बाकीची घरातली जी काही कामं होती, जी शिल्लक होती, जसं की फरशी असेल किंवा किचन ओटा स्वच्छ अजून केला नव्हता, तर ती सगळी कामे आटपून घेतली. प्रवललाही अजून वाढायचं होतं. तर इथे बघा, फायनली सगळं काम आवरलं होतं. हॅलो, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता वाजलेले आहेत 1:30, पावणे 2 झालेले आहेत आणि फायनली मी आता सगळं काम आवरलेलं आहे. स्वयंपाक, देवपूजा सकाळपासून तुम्ही बघितलंच असेल. पण आणि सण असले की थोडी गडबड धावपळ होतच असते. तर सगळं काम जरी आवरलं असलं तरी आपल्याला आज भरपूर सेवा करायच्या आहेत आणि सगळ्या सेवा आज अजून बाकी आहेत. पण अजून जेवायचं आहे. देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे, पण आम्ही सगळे अजून जेवणार आहोत आणि सगळ्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत. तर आज सोमवार आहे, त्यात शाकंभरी नवरात्र उत्सवाची समाप्ती आहे, त्याचबरोबर भोगी आहे. तर सगळे म्हणतो ना की एकदम सगळं जुळून आलेलं आहे. त्याचबरोबर पौर्णिमा आहे, त्यामुळे सत्यनारायण देखील करायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. तर सगळ्या सेवा अजून बाकी आहेत. तर चला म्हटलं पटकन आता जेवून घेऊ, कारण सकाळपासून कंटिन्यू काम चालू आहे. त्यामुळे आता पटकन जेवून घेते आणि औषधं अजून खायचे आहेत, औषधं खाऊन घेते आणि मग आपण सेवेला लागूया. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर दुपारी सगळी कामे वगैरे झाली, जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर थोडासा आराम केला, कारण सकाळपासून खूप असं कंटिन्यू काम चालूच होतं. तर इथे संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि आपण जी सत्यनारायण पूजा मांडत असतो ती प्रदोष काळातच मांडायची असते, पण इथे मी फक्त मांडणी करत होते. पण वाचन जे आहे ते मी नंतर 6-6:30 नंतरच करणार होते. तर इथे बघा, आपली जी काही सत्यनारायण पूजा असते, जी आपल्या केंद्रामध्ये आवर्जून ही सेवा प्रत्येक स्वामी भक्ताने करावी किंवा प्रत्येक घरात
दर पौर्णिमेला ही सेवा झालीच पाहिजे. बघा ज्या ज्या घरात ही सेवा होते ना त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमी पडत नाही किंवा माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर असतो. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. अखंड लक्ष्मीप्राप्ती त्या घरामध्ये होत असते. आणि लक्ष्मीप्राप्तीची सर्वात उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर सत्यनारायण. प्रत्येक पौर्णिमेला आपण हे सत्यनारायण जे आहे ते केलं पाहिजे. तुम्ही संकल्पयुक्त देखील सत्यनारायण करू शकता. तर ही जी काही सत्यनारायण पोथी होती ती मी केंद्रातूनच घेतली होती. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई तुझ्याकडे कोणते कोणते ग्रंथ आहेत आम्हाला दाखव. तर मी नक्कीच म्हणजे तुम्ही मूर्ती कुठून घेतली किंवा तो जो काही पाण्याचा तांब्या आहे छोटासा फुलपात्र ते कुठून घेतलं, ताई तुझ्याकडे ग्रंथ कोणते आहेत. तर ह्या सगळ्याचा मी एक तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच करेन. माझ्याकडे कोणते कोणते ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचा कसा लाभ होतो, कशाप्रकारे कोणत्या ग्रंथाची आपण सेवा केली पाहिजे, मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ करेन. तर इथे ना माझी पूजा मांडणी वगैरे करून झाली होती आणि जी काही सगळी पूजा होती तिला हळद कुंकू अक्षता वगैरे वाहून घेतली, फुलं वगैरे वाहून घेतली. आता फक्त ना वाचन राहिलं होतं, पण अजून 6:30 काही झाले नव्हते. फक्त पूजा वगैरे करून घेतली, आरती लावून घेतली, धूप दीप अगरबत्ती लावून घेतली. कारण वातावरण प्रसन्न असलं ना की सेवासुद्धा आपल्यालासुद्धा मन प्रसन्न होतं. आणि ज्यावेळी पण बघा तुम्ही कधीही सेवा करायला बसण्याआधी ना धूप दीप अगरबत्ती लावा आणि त्याच्यानंतर मग सेवा करायला घ्या. छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं सेवा करत असताना, वाचन पठण करत असताना. तर इथे 6:30 नंतर मी वाचनाला सुरुवात केली, म्हणजे सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात केली. तर वाचन वगैरे करून झाल्यानंतर आरती केली. जी सत्यनारायणाची पोथी आहे त्यामध्ये 5 अध्याय आहेत. तर अगदी बघा ह्या सेवेला काही जास्त वेळ लागत नाही. पूजा मांडणी पण अगदी अजिबात अवघड नाही, खूप सोपी आहे. तर अध्याय वगैरे वाचून झाली, सगळी आरती वगैरे करून झाली आणि त्यानंतर मला दुसरी सेवा करायची होती, ती म्हणजे कुंकुमार्चन. तर माझ्याकडे ना माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे, माझ्याकडे फोटो आहे. पण ही जी काही मूर्ती आहे ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आणि आज शाकंभरी नवरात्रीची समाप्ती आहे आणि त्यात आज पौर्णिमा पण होती आणि मला आज काही करून कितीही घाई गडबड असो पण मला आज कुंकुमार्चन करायचं होतं. तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर मी कुंकुमार्चन सेवा केली. कुंकुमार्चन सेवा खरंच खूप प्रभावी सेवा आहे. माता लक्ष्मीचा, माता अन्नपूर्णेचा, सरस्वती मातेचा, सगळ्या देवींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंकुमार्चन सेवा जी आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे. तर ही सेवा आणि पौर्णिमेच्या दिवशी किंवा मंगळवारी, शुक्रवारी तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर नक्की तुम्ही कुंकुमार्चन सेवा करा. भले तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन सेवा करा. अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे. खूप सुंदर अनुभव आपल्याला दिसून येतात. तर इथे माता अन्नपूर्णेची जी काही मूर्तीची पूजा आहे ती मी करून घेतली आणि त्यानंतर बघा शाकंभरी नवरात्र उत्सवाची आज समाप्ती होती. बघा शाकंभरी देवीसुद्धा अन्नपूर्णा मातेचेच एक रूप आहे. तिची उत्पत्ती कशी झाली तर जगामध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला होता, सगळे प्राणी मात्र जे आहेत ते अन्ना वाचून पाण्या वाचून तडफडत होते, मृत्यू पडत होते, त्यावेळी शाकंभरी देवीने रूप घेतले आणि आपल्या अंगावरती तिने अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, जे काही आहे ते आपल्या शरीरावरती अंगावरती तिने हे सगळं उगवलं होतं आणि त्यातून तिने जे काही प्राणीमात्र आहेत, सजीव आहेत, त्यांचं पालनपोषण केलं होतं आणि तिथून शाकंभरी देवीची उत्पत्ती झाली. म्हणून शाकंभरी देवीसुद्धा हे एक अन्नपूर्णा मातेचंच रूप आहे आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहावी, कधीही अन्नधान्याची कमी पडू नये यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती देखील ही सेवा करू शकता. ती शाकंभरी देवीपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. तर इथे कुंकुमार्चन सेवासुद्धा माझी झाली होती आणि बाकीच्या सगळ्या सेवा झाल्या होत्या. सत्यनारायण असेल, रोजची नित्यसेवा असेल, तर ह्या सगळ्या सेवा करून झाल्या आणि छानपैकी असा प्रसाद, शिऱ्याचा प्रसादसुद्धा दाखवला.
आणि आजचा दिवस ना खूप कामात गेला, पण अजिबात कंटाळा आला नाही, काही नाही. कारण ज्यावेळी आपल्या घरामध्ये काही विशेष सेवा होत असतात त्यावेळी एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळे आपल्याला कुठेतरी एक आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला आणखीन सेवा करण्याची ताकद देत असते. म्हणून तुम्हीसुद्धा नक्की या सेवा करत राहा. रोज म्हणण्यापेक्षा विशिष्ट तिथी दिवशी, विशिष्ट दिवसादिवशी या सेवा आपल्या हातून घडल्या तर त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो. तर ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर खूप छान वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. तर आजचा हा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर हा व्लॉग जो आहे तो कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगसोबत, नवीन सेवेसोबत, छानशा अनुभवांसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.